महर्षी व्यासांनी म्हटलं की कलियुगामध्ये मनुष्य हा अल्पायुषी होईल, जास्तीत जास्त आयुष्य त्याला 100 वर्ष. इतर युगांमध्ये कितीतरी शेकडो वर्ष आयुष्य असायचं. अगदी एक युग पाठीमागे आपण गेलो तर द्वापार युगामध्ये महाभारत घडलं. महाभारतामध्ये ज्या वेळेला महाभारताचं युद्ध सुरू होतं तर त्यावेळेला सगळ्यात वयस्कर व्यक्ती जी होती, कोण असेल? महाभारतामध्ये सगळ्यात वयस्कर व्यक्ती युद्ध लढणारी भीष्माचार्य असं आपल्याला वाटतं. परंतु भीष्माचार्यांचेही काका त्या युद्धामध्ये उपस्थित होते. भीष्माचार्यांचं वय किती होतं महाभारत युद्धामध्ये? फक्त 147 वर्ष. भीष्माचार्य 147 वर्षाचे होते, तर त्यांच्या काकांचं वय किती असेल विचार करा. इतकं वय द्वापार युगामध्ये शक्य होतं. साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा 126 वर्ष या वसुंधरेवरती श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपामध्ये लीला केल्या. त्याच्या आधीच्या युगात जर आपण गेलो त्रेता युगामध्ये तर कित्येक शेकडो वर्ष सुद्धा आयुष्य होतं. आणि सत्ययुगाचा विचार केला तर काही हजार वर्षांपर्यंत सुद्धा आयुष्य होतं. रामायण घडलं, आपण वाचतो, ऐकतो, पाहतो. रामायणाच्या बाबतीत प्रत्येक भारतीयाला उत्तम माहिती आहे. रावणाचं आयुष्य किती होतं? 14,000 वर्ष रावण पृथ्वीवरती अनाचार करत होता. कुठे 14,000 वर्ष, आणि आत्ताचं कलियुग जास्तीत जास्त 100 वर्ष. खूपच चांगला योगी असेल तर तो 100च्या पुढे जातो. मग नुसतंच आयुष्य कमी होईल असं महर्षी म्हणाले नाही, तर आयुष्याच्या बरोबर मती सुद्धा कमी होईल. मती म्हणजे बुद्धी, स्मरणशक्ती कमी होईल. आणि माणसाला एकमेकाबद्दलचा जिव्हाळा राहणार नाही. आप्तस्वकीयांच्या बद्दलचं प्रेम जे आपण रामायणामध्ये पाहतो की माता पित्यांच्या वचनासाठी एक वचनी, एक वाणी आणि एक पत्नी व्रतधारी प्रभू श्री रामचंद्रांनी